नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण अतिशय आरोग्यदायी प्रक्षाळ काढा कसा करायचा ते पाहणार आहोत। मंडळी, पावसाळ्यात या आरोग्यदायी काढ्याच्या सेवनाने संसर्गजन्य आजारापासून बचाव होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते। मंडळी, नुकतीच आषाढी एकादशी झाली। पौर्णिमेनंतर येणाऱ्या पंचमीला पांडुरंगाचा शिनवटा घालवण्यासाठी प्रक्षाळ काढा केला जातो। या प्रक्षाळ काढ्यामध्ये अनेक चूर्ण, वनस्पती, सुखामेवा यांचा उपयोग केला जातो। चला तर मग अतिशय पौष्टिक, गुणकारी, अंगात तरतरी आणणारा प्रक्षाळ काढा कसा करायचा ते पाहू। मंडळी, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यासाठी 5-6 गवती चहाची पाने घ्यायची, 10-12 तुळशीची पाने घ्यायची, 1 दालचिनीचा तुकडा घ्यायचा, 7-8 काजू घ्यायचे, 2 खारका घ्यायच्या, 2 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा, 4-5 लवंगा, 3 वेलची, 1 छोटा तुकडा जायफळ घ्यायचे। आता हा गवती चहा, यालाच लेमन ग्रास म्हणतात। गवती चहा स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा। मंडळी, आषाढी एकादशीच्या आधी 8 दिवस आणि नंतर 8 दिवस असे 15 दिवस पांडुरंग अखंड अविरत भक्तांना दर्शन देण्यासाठी उभा असतो। म्हणून या दिवसात आलेला थकवा घालवण्यासाठी पांडुरंगाला प्रक्षाळ काढा केला जातो। वेलची सोलून त्याचे दाणे काढून घ्यायचे। मंडळी, आषाढ पंचमीला पांडुरंगाची प्रक्षाळ पूजा केली जाते। प्रक्षाळ पूजेला अनेक प्रकारच्या वनस्पती, सुगंधी द्रव्य वापरून, लिंबू साखर चोळून कडक पाण्याने पांडुरंगाला स्नान घातले जाते। त्यानंतर प्रक्षाळ काढा देऊन पांडुरंगाचा शिनवटा काढला जातो। 2-3 वेलचीचे दाणे सोलून झाले आहेत। आलं खिसून घ्यायचे। मंडळी, आषाढात संततधार चालू असते। सतत पावसाच्या रिपरिपीमुळे रोगराईचे साम्राज्य पसरले जाते। अशा वेळी प्रक्षाळ काढ्याच्या सेवनाने रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते। आता 2 खारका फोडून त्याच्या बिया काढायच्या आणि खारकाचे तुकडे करून घ्यायचे। मंडळी, मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। आता 1.5 लिटर पाण्याला उकळी आल्यावर त्यात तुळशीची पाने, गवती चहा, वेलचीची साल, दालचिनीचा तुकडा, लवंग, खिसलेले आलं, 1 छोटा चमचा भाजलेली जिरेपूड किंवा शहाजिरेही घालू शकता, 1 छोटा चमचा मिरपूड, 1 चमचा ज्येष्ठ मध, अर्धी वाटी गुळ पावडर घालून हा काढा खळखळून उकळून घ्यायचा। काढा उकळेपर्यंत सुका मेवाचा मसाला तयार करून घेऊ। मिक्सर जारमध्ये वेलचीचे दाणे, 7 ते 8 काजू, 7-8 बदाम, भोपळ्याच्या बिया, खारकाचे तुकडे, जायफळाचा तुकडा घालायचा। 2-3 चमचे साखर घालायची। त्यामध्ये खडी साखर घालू शकता। गूळ गोडीला कमी असल्याने मी साखर घालत आहे। आता हे मिश्रण मिक्सरवर भरडून घ्यायचे। आता ह्या काढ्याला छान उकळी फुटली आहे। गॅस बंद करून हा काढा गाळून घ्यायचा। आता या काढ्यामध्ये भरड केलेली सुक्या मेव्याची पावडर घालायची। आता हा काढा मिक्स करून त्यात पाव चमचा सेंधव मीठ घालायचे, पाव चमचा पांदव मीठ घालायचे। पांदव मिठाला काळे मीठही म्हणतात। आता हे मिश्रण छान मिक्स करून पुन्हा एकदा गॅसवर ठेवून 1 उकळी आणायची। या काढ्यामध्ये आवडत असल्यास गॅस बंद करून लिंबाचा रस घालू शकता।
गरमागरम आयुर्वेदिक रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा औषधी गुणधर्माचा प्रक्षाळ काढा तयार आहे. मंडळी, तुम्हाला प्रक्षाळ काढाची रेसिपी आवडली का? रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहाव्यास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. मंडळी, पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.